रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी. जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आज आपण आलोय ऊसाच्या प्लॉट मध्ये. सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया. सर रामकृष्ण हरी. रामकृष्णकार, मी लक्ष्मीकांत प्रमोद अल्लापूरकर, राहणार बटुमरे, तालुका पंढरपूर. इथं शेती आहे माझी. बरं, तुमचा हा किती एकराचा प्लॉट आहे सर? आता 3.5 एकराचा प्लॉट आहे. 3.5 एकराचा. ही कुठल्या जातीचा ऊस आहे? 86 032. 86 चा किती एकर लागण आहे? आता टोटल 3.5 एकर लागणार. 3.5 एकर लागण आहे. बरं, या ऊसासाठी तुम्हाला आमच्या कोणत्या प्रतिनिधीने औषध दिलं? माने साहेबांनी औषध दिलं. बरं, समाधान माने सरांनी औषध दिलं तुम्हाला. बरं, समाधान माने सर तुमची ओळख करून द्या आम्हाला. रामकृष्ण हरी, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी समाधान माने. ज्यावेळेस तुम्ही माने साहेब ह्या प्लॉट मध्ये आला त्यावेळेस ह्या प्लॉटची काय कंडिशन होती? कंडिशन अशी होती की हा प्लॉट जवळजवळ त्यांनी सोडून द्यायचा असं नियोजन केलं होतं. बरं. 2 ते 3 फूट होते. तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांना सुद्धा विचारू शकतो की त्यांच्या ऊसाची परिस्थिती काय होती. बरं, तिथून मोर आपण आपलं ऊसाचं शेड्यूल फॉलो केलं. बरोबर ना? तर सांगा सर आम्हाला की माने साहेबांनी तुम्हाला कोणती औषध ह्या ऊसासाठी दिली? माने साहेबांनी मॅजिक रूट, मायक्रोन्यूट्रॉन आणि ऊस स्पेशल 3 औषध दिले. 2 डोस झाले. बर. 2 डोस झाल्यापासून पहिल्यांदा 2 ते 3 फुटवे होते. म्हणजे इकडे बघा जरा व्यवस्थित. 2 ते 3 फुटवे होते. म्हणजे जे टाकून आपण म्हणतो त्यात आलेले. त्यानंतर म्हणतात 2 फुटवे. अशा पद्धतीने 1-2 इंचाच्या कांड्या होत्या सुरुवातीला. त्यानंतर त्या औषधाचा रिझल्ट नाही, फुटवा पण वाढला आणि जाडीला पण मोठी झाली साईज. ते बघा बरं, कांडीचे अंतर किती आहे? कांडीचं अंतर इथला कमी आहे थोडस. तिला थोडस कमी आहे. काही ठिकाणी एक इथं अंतर आहे. बरोबर. काही ठिकाणी एक इथं म्हणजे थोडं कमी येते, जास्त अंतर आहे. आता काळोखी पण वाढलेली आहे. वाढले. बरं, आता ह्या बेटामध्ये फुटवे किती असतील? फुटवे 22 ते 23 असते. नक्की. बरं, ह्यातला एखादा फुटवा निघला आणि जळला असं आहे का? नाही. सगळे 20 फुटवे निघले, 30 फुटवे निघले, 40 फुटवे निघले, पण उसार कारखान्याला घालवताना 10-15 फुटवे पण राहत नाहीत. सर आपली परिस्थिती काय? एखादा फुटवा जळलाय का ह्यातला? नाही. एवढं टेम्परेचर होतं, उन्हाळा नाही. जळलाय का ह्यातला? नाही. पण आता आपण बघू शकतो की साहेबांनी आपलं रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रॉन, नॅनोशक्ती, ऊस स्पेशल ही औषधं वापरत का? होय. नक्की. होय, 2 डोस झालेले आहेत खालनं. बर. फवारणी एक सुद्धा केलेली नाही. पाण्याची डोस देऊन सुद्धा पाण्याची कमतरता असल्यामुळे फवारणी आम्ही काही केलेली नाही आणि औषध पण 2 डोस घेतलेले. 2 डोस. ह्या 2 डोस मध्ये किती कांड्या वाढले असेल तुमच्या? या 2 डोस मध्ये कमीत कमी 7 ते 8 कांडे वाढलेले. 100%? कमीत कमी 100%. बरं, वाढलेल्या कांड्या हे लहान आहेत का सड त्या? मोठे साईज आहेत. पहिल्यापेक्षा मोठी साईज आहे. मोठी साईज. मोठी साईज. बरं, आता हे जे 2 डोस तुम्हाला दिले, ह्या 2 डोसचा खर्च किती आला? खर्च आम्हाला 2000च्या आसपास एका डोसचा आला. कमीत 2000. म्हणजे 2 डोसचे किती? 4000 ते 4200 रुपये गेले. 4200 रुपये पर्यंत. बरं, आता मला सांगा की मार्केटचा जर ह्या रानाला 4200 रुपयाचा जर डोस टाकला असता तर एवढा रिझल्ट दिसला असता का? नाही, 2च पोते आले असते. 2च पोते. 2 पोत्यात काय रिझल्ट आला नसता. बरोबर. 2 पोत्याने एकर भागत नाही. बरं, 2 डोस होत नाहीत. एक बी डोस नीट होत नाही. पण तुम्ही माने साहेबांचं ऐकून रामा ॲग्रोटेक शेड्यूल फॉलो केलं. आज 2 डोस सोडले, त्याच्यामध्ये हा फरक तुम्हाला दिसतोय. आणि हा ऊस आहे तो पाट पाण्याने, ड्रिप नाही, काय नाही, तरी सुद्धा एवढा रिझल्ट आलेला. बरं, मला सांगा की ह्यांनी जे 2 डोस दिले ह्याच्यामध्ये जे तुम्हाला रिझल्ट आहे तुम्ही समाधानी आहे का? समाधान आहे, 100% समाधान आहे. आता मला सांगा की आपल्या भागामध्ये सगळ्यात जास्त हे ऊसाचं क्षेत्र आहे, बरोबर ना? आपला तालुका म्हणजे ऊस क्षेत्र आहे, बरोबर. आज मला सांगा तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी रामा ॲग्रोटेक जर शेड्यूल फॉलो केलं तर त्यांचा ऊस असा येईल का? येईल ना, 100% येईल. नक्की. त्यांची आर्थिक प्रगती पण होईल. नक्की 100% होणार. तर शेतकरी बांधवांना जर तुम्हाला यांच्या ऊसासारखा जर तुम्हालाही ऊस आणायचा असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या रानामध्ये रामा ॲग्रोटेकचं व्यवस्थित शेड्यूल वापरा. जसं की आज आमच्या कंपनीचे प्रतिनिधी समाधान माने सर किंवा प्रशांत नेहतराव, प्रथमेश नेहतराव, जसं ह्यांनी तुम्हाला वेळेवरती सर्व्हिस दिली का? दिली. 100%. काय वेगळी फी? काय नाही, काय सुद्धा वेगळी फी येऊन त्यांनी फक्त बघतात काय पाहिजे औषध काय नाही आणि ते फॉलो करायला सांगतात आम्हाला आणि ते आम्ही फॉलो करतो औषध. बरोबर. आणि त्याचा हा फरक दिसतोय. तर आपण बघू शकतो की रामा ॲग्रोटेकची औषधं वापरल्यानंतर काय फरक दिसतोय. आज 25-25, 30-30 फुटवे एका बेटामध्ये झालेत. जर जेटा कोंबाचे 2-3 फुटवे जर सोडले तर 20-20, 25-25 फुटवे आलेत. फुटव्याची संख्या बघू शकता, जाडी बघू शकता, वाढी बघू शकता. आज एका कवळ्यात म्हणलं तरी ऊस बसत नाही. आज असं धर लागते. आता आपण बघू शकतो की इथं ऊसाची जाडी कशी आहे, ऊसाची वाढी कशी आहे, अशा पद्धतीने ऊस वाढलाय. तर ही सगळी कामाला रामा ॲग्रोटेक. बऱ्याचशा शेतकरी मित्रांना वाटतं की एखादं बेट सवळलंय म्हणजे तेवढाच ऊस चांगला आहे तीच दाखवते काय. तसं काय नाही, तुम्ही इथून बघू शकता. कोणत्याही बेटात बघा, या सर आम्हाला दाखवा सगळा ऊस. तर पाठीमागे दाखवा तुमच्या, ती पण जाऊ द्या, ही पाठीमागे दाखवा. इथं बघू शकता आपण कांड्याची संख्या वगैरे कशी. 1 नंबर. या सर अजून दाखवा, इकडे या इकडे बघा. इथं ऊस बघा कसा मित्रांनो, आपण बघू शकतो कसा ऊस आहे.
सगळीकडे या इकडे अजून सर अलीकडे हो का कसा आहे ऊस कसा आहे ऊस एक नंबर आणि एकदा वापरावंच लागतंय सगळ्या प्लॉट मध्ये बघा तुम्ही कुठेही बघितलं तर तुम्हाला एकसारखाच ऊस बघायला मिळेल मित्रांनो तर कसा वाटला सर तुम्हाला ऊस स्पेशल ऊस रिझल्ट एक नंबर आलाय रासायनिक पेक्षा जैविक रामा ॲग्रोटेकच्या औषधाने आमचं पण समाधान झालंय आणि शेतकऱ्याने हा रामा ॲग्रोटेकचं औषध वापरावं ही कळकळी विनंती आहे आजपर्यंत तुम्ही बऱ्याचशा कंपनीचे औषध घेतले ना कोण आलं का सांगा नाही बांधावर रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी येतात मार्गदर्शन घालतात त्यानंतरच औषध देतात आणि ते औषध फॉलो केलं का नाही ते पाहण्यासाठी स्वतः येतात आणि हे कंपनी अशी नाही की डायरेक्ट घेतलं टाकलं का नाही ते बघत नाही समक्ष येतात औषध टाकल्यानंतर निघून जातात हे एक मला कंपनीचं फार आवडलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो रामा ॲग्रोटेक फक्त विकायचं काम करत नाही तर ते शेतकऱ्यांनी वापरलंय का त्याचा रिझल्ट आलाय का ह्याची सुद्धा खात्री करून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं काम करते म्हणूनच आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेती तुमची नाद केला पण पाया नाही गेला. जित्ता विषय गंभीर रामकृष्ण हरी